श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरेत् श्री गुरुदर्शनात्। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1328व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया, गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ ठाणे यांच्या 9व्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून तारीख 17 जानेवारी 1989 या दिवशी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादामध्ये परमपूज्य गुरुदेव पुढे म्हणतात, पुष्कळ लोकांच्या अशा कल्पना असतात की गुरु केले म्हणजे आमच्या ते सर्व इच्छा पूर्ण करतील आणि आम्हाला ऐहिक सुख भरपूर देतील, आम्हाला पाहिजे ते मिळेल अशी कल्पना करू नका। आपल्या जीवनात गुरु उत्पन्न झाले किंवा मिळाले तर आपल्याला काहीच मागण्याची इच्छा न होता आपण सुखाने दिवस कसे काढू शकू, त्या सुखातून आपण आनंद कसा मिळवू शकू आणि आनंद हा जर आपल्याला दिवसेंदिवस मिळत गेला तर माझ्या कल्पनेप्रमाणे ऐहिक सुख हे दुय्यम ठरतं। तुम्हा सर्व लोकांना एकत्र येण्याचा जो उपदेश मी कायम करीत असतो की तुम्ही सर्व लोक एकत्र राहा। एकत्र राहण्यामध्ये सद्भावना, प्रेम आणि कळवळा निर्माण होतो। आजकाल काळ असा आला आहे की हा काळच मुळात संघटित होण्याचा आहे। काळ हा एकांत राहण्याचा नाही, एकट्या दुकट्यानं राहण्याचा नाही, तर काळ संघटित करण्याचा आहे आणि काळाला अनुरूप होऊन आपण ज्या पद्धतीने वागलं पाहिजे। परमेश्वर ही अशी स्थिती आहे की तुम्ही सर्वांनी जर एकत्र येऊन प्रार्थना केलीत तर त्याला त्या क्षणी दया येते बघा। या सत्संग बैठकीमध्ये तुम्हा सर्व लोकांना मी जी ही प्रार्थना करायला सांगतो त्या प्रार्थनेचं रूप असं असतं, भगवंत हे जे रूप आहे ते मुळात तेजाचं रूप आहे आणि हे तेजाचं रूप असं आहे, तुम्ही सर्वांनी मनपूर्वक त्याची प्रार्थना केलीत, त्याला विनंती केलीत, त्याचं दर्शन घेतलं तर तुम्हाला काही न मागता तो देईल। पण या सर्व गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त व्हायला आपण अतिशय श्रद्धावान असावं लागतं। आजकाल लोक अंधश्रद्धा म्हणून ओरडतात, पण श्रद्धा ही अंधच असावी लागते, श्रद्धा ही डोळस असावीच लागते असे नाही। ज्यांच्या अंतःकरणामध्ये गुरुविषयी किंवा परमेश्वराविषयी एक विशेष श्रद्धा आहे, ही श्रद्धा त्यांच्या जीवनात उपयोगी आहे। अमकं करा म्हणजे अमकं प्राप्त होईल ही मात्र अंधश्रद्धा आहे, की अमुक इतका जप केला की तुम्हाला अमुक प्राप्त होईल, इतकी पोथी वाचली की तमकं प्राप्त होईल, याला अंधश्रद्धा म्हणतात। अंधश्रद्धा याची आम्ही जी कल्पना केलेली आहे की तुम्ही काही न मागता तो तुमच्या पात्रतेचं काही जेव्हा जास्त देईल ती श्रद्धा हवी आणि त्याच प्रकारची श्रद्धा असावी लागते। आपल्या जीवनामध्ये आपल्या गुरूंनी जो आपल्याला उपदेश केलेला आहे त्याचं आपण चिंतन आणि मनन करायचं असतं आणि आपण त्याचं नुसतं चिंतन केलं, मनन केलं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवल्या तर आपल्या मनाची आपोआप शुद्धी व्हायला लागते आणि जसजशी तुमच्या मनाची शुद्धी होईल तसतसा तुमचा भावही चांगला होईल। आजही परिस्थिती अशी आहे की तुम्ही परमार्थ करीत आहात, सत्संगाला जात आहात, लोक याची निंदा करतात, ती ह्या वयात हे करायची काय गरज आहे, आता काय आवश्यकता आहे, अजून कुठे जायचं, हे याला कसं काय समजलं कोणाला माहिती। वास्तविक त्यांनी हे सांगायला पाहिजे की वयाच्या 90च्या पुढे करावं, 80च्या पुढे करावं, तर असा उपदेश कोणी करत नाही। पण आता या वयात करण्याची काय गरज आहे, आवश्यकता काय? आमचं म्हणणं असं आहे, पिकले पान वृक्षा जैसे लागले असे सूक्ष्मरीते तैसे शरीर भरोसे केधवा पडेल न कळे। शरीर अशा पद्धतीने परमेश्वराने निर्माण केलेले आहे की येणं ही तुमच्या हातात नाही आणि जाणंही तुमच्या हातात नाही, तर हा जो मधला काळ आहे तो तरी आपल्या हातात कुठे आहे? तेव्हा आपण आत्ताच परमेश्वराचं चिंतन करणं, मनन करणं, त्याची सेवा करणं आणि त्याच्याविषयी अत्यंत दृढभाव ठेवणं। जसं तुम्ही निशंक व्हाल तसं माझ्या कल्पनेप्रमाणे तो तुमच्या पात्रतेपेक्षा तुम्हाला जास्त देईल।
सुदाम्याचं एक मोठं उदाहरण आहे की सुदामा हा श्रीकृष्णाचा भक्त होता. परिस्थितीने अत्यंत दरिद्री होता. त्याच्या घरातून त्याला नेहमी सांगितलं जात असे की श्रीकृष्ण तुमचे मित्र आहेत, एकदा तुम्ही त्यांना जाऊन भेटा तरी, त्यांना मागा तरी काही. त्याने सांगितलं कसं काय त्यांच्याकडे मागावं, तो कुठं मी कुठं. पण होता होता असं ठरलं की त्यांच्याकडे जायचं आणि काहीतरी त्यांना मागायचं. आणि खरोखरच त्यांनी मागायचं ठरवलं. देवाच्या पूजेसाठी काय न्यावं म्हणून पोहे करून नेले आणि ते देवाच्या भेटीसाठी तो घेऊन गेला. पण भगवंताला पोहे द्यायचंच तो विसरून गेला. भगवंताचं त्याचं एवढं मोठं स्वागत केलं की न भूतो न भविष्यती. एवढं स्वागत केल्यावर त्याला एवढेसे पोहे आपण काय द्यायचे याची लाज वाटायला लागली. शेवटी भगवंताने विचारलं, अरे माझ्यासाठी काय आणलं तू? मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला द्यायचं तर काहीतरी. आणि मग त्यांनी ते दिल्यावर भगवंतानं त्या पद्धतीनं त्याचं स्वागत केलं. त्यामुळे तो विसरून गेला काय मागायचं ते. आपण काही मागणार नाही आणि निघाला. भगवंताची करणी अशी की त्याच्या पात्रतेप्रमाणे त्याला शतपटीने दिलं. हा घरी जाऊन पाहतो तो मोठं ऐश्वर निर्माण झालेलं. त्याने विचारलं हे कोणी निर्माण केलं? तर त्यांनी सांगितलं की तुमच्या देवाने हे सर्व पाठवून देऊन तुम्ही यायच्या आधी सगळी तयारी केली आहे. आता ही कथा तुम्हा लोकांना सुद्धा माहिती आहे, पण ती तुम्हाला माहीत असणं आणि मी स्वतः तुम्हाला सांगणं यात फरक आहे. तेव्हा आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं, तेव्हा तो आपल्यासाठी करतो. आपण त्याच्याविषयी प्रेम धरावं आणि भक्ती ठेवावी लागते, म्हणजेच त्याच्याकडून त्याला प्रतिसाद मिळतो. तुम्हा लोकांच्या ज्या काही कल्पना आहेत की आपण काही पापच केलेलं नाही, आपण कोणाचं वाईटच केलेलं नाही, आपण कोणाचं काही घेतलं नाही, तेव्हा आपलं तो कसं वाईट करेल? हा फाजील आत्मविश्वास लोकांच्या मध्ये आजकालच्या काळात फार आहे. अरे आपण पाप केलं म्हणून तर मनुष्य जन्माला आलो ना, नाहीतर देव म्हणूनच जन्माला आलो असतो. तर देवात आणि मानवात एवढा फरक आहे की मानव ज्या वेळेला त्याचा जन्म होतो तेव्हा मागचं फेडण्यासाठी तो आलेला असतो, आणि देव जेव्हा जन्माला येतात तेव्हा मागचं ज्या लोकांचं अपुरं काम राहिलेलं असेल त्याचं पूर्ण करण्यासाठी. तुमची आमची जी भेट झाली ते तुमचं मागचं जे काही पूर्ण करायचं ठरवलं होतं ते राहिलेलं असेल काही अडचणीमुळे, ते या जन्मात पूर्ण करण्याची वेळ येते. ते काम देव आमच्याकडून अशा पद्धतीने करून घेतो. तेव्हा तुम्ही मनाशी एक सद्भाव ठेवा. गुरु म्हणजे अक्षरे 2, अमृताचा समुद्र जाण, त्यामध्ये बुडताच क्षण, केवी होय परीस. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, याच आशीर्वादाच्या उर्वरित भागाचे श्रवण करण्यासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.